भूतम भयम नावच ऐकून असं वाटतं की बाबा कुठला तरी भूताचा हॉरर चित्रपट असेल. पण ट्रेलर बघून, ट्रेलरच्या एकंदरीत सगळ्या कॅरेक्टरवरून असं वाटतं की कॉमेडी आणि रहस्यमय असा चित्रपट असणार आहे. तर आपण आज बोलणार आहोत भूतम भयन या ट्रेलरविषयी. आपण बघताय पॅडी टॉक्स मराठी. तर मित्रांनो, भूतम भयनचा ट्रेलर सध्याच रिलीज झालेला आहे आणि त्याच्यावरून असं लक्षात येते, आता माझे जे थंबनेल आहे त्याच्यावर तुम्ही बघितलं असाल की कॅन क्रिएटर्स मेक मूवी, म्हणजे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत किंवा जे रील्स बनवतात किंवा रील्सचा कंटेंट बनवतात, 2-30 सेकंदाचा असेल, 1 मिनिटाचा असेल, 2 मिनिटाचा असेल, ते एक 3-3.5 तासाचा मूवी बनवू शकतात का? कारण एक असतं नट असतात, म्हणजे हिरो असतात किंवा जे कलाकार असतात, ते त्यांनी आयुष्य खपवलेलं असतं आपल्या थिएटरमध्ये, नाटकांमध्ये. आणि जे क्रिएटर्स आहेत, जे इन्फ्लुएन्सर आहेत, ते आपल्या मोबाईलद्वारे असतील किंवा कॅमेराद्वारे असतील, स्वतःचा कंटेंट बनवून त्याच्यावर इनॅक्ट करून, त्याच्यावर ऍक्ट करून किंवा त्याचं एक पात्र साकारून आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतात, रडवण्याचा प्रयत्न, इमोशनल असेल, स्माईल कॅरेक्टर, म्हणजे काय म्हणून कॉमेडी कॅरेक्टर, असं सगळं प्रेझेंट करून आपल्याला हसवण्याचं काम करतात. सध्या जो भूतम भयम चित्रपट ज्याचा आपण ट्रेलर बघितलाय, त्यामध्ये आपण बघितलं असेल की भरपूर कॅरेक्टर आहेत, म्हणजे जे आपण कधी ना कधी इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर सगळ्यांना बघितलेलं आहे, रील्समध्ये बघितलेलं आहे, वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे. त्यामधला आता जो आपण बघितलाय बिग बॉस मराठी सीझन 6, त्यामध्ये करण जो आहे, करण सोनवणे, त्याने सुद्धा काम केलं. तो सुद्धा या चित्रपटामध्ये ॲज अ मेन कॅरेक्टर मला तर वाटतंय, कारण त्याचं जे कॅरेक्टर आहे ते जास्त वेळ दाखवलंय टीजरमध्ये, ट्रेलरमध्ये तरी. पण बाकीचे जे काही त्याचे मित्र असतील, त्याचं जी गँग आहे, ऑरेंज ज्यूस गँग, त्या पूर्ण गँगचा या चित्रपटामध्ये आपल्याला सहभाग दिसतोय. बाकी दोघं सोडले, कारण ते मराठी चित्रपट सृष्टीतील दोघं जण आहेत, त्यांचे मित्रच आहेत, पण ते या चित्रपटामध्ये काम करतात. त्यांनी बऱ्याचशा चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्यांची नावे पुष्कराज आणि मनमित आहेत. पुष्कराज आणि मनमित यांना आपण भरपूर मराठी चित्रपटांमध्ये बघितलं असेल, मराठी सिरियल्समध्ये, नाटकांमध्ये बघितलं असेल, त्यांचे भरपूर काम आहे. पण बाकीचे जे हे सगळे आहेत, जे अतरंगी कॅरेक्टर आहेत ऑरेंज ज्यूस गँगमधले, त्यामधले मग तो करण मी तुम्हाला बोललो त्या पद्धतीनं बिग बॉस मराठी 6 मध्ये सुद्धा आला होता. इंस्टाग्राम रील सुद्धा बघितल्या असतील. सोनाली वहिनी म्हणून फेमस आहेत आणि त्याचा फोकस इंडियन म्हणून यूट्यूब चॅनल देखील आहे. त्यामध्ये तो क्रिकेटचं त्याचं म्हणजे व्लॉग पण असतात, क्रिकेटचं पण असतं, कारण तो एम-आयचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याला खूप त्या फ्रँचायझीकडून त्याला पण सपोर्ट मिळतो. तो भरपूर रील्स वगैरे बनवतो. दुसरी गोष्ट, त्याचाच मित्र नील, ज्याला आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघितलेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेलं आहे, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूबवर असेल. त्याच्यानंतर सिद्धार्थ आहे, त्याच्यानंतर शुभम. हे सगळे जे कॅरेक्टर आहेत किंवा हे सगळे जे मित्र यांच्या जो पूर्ण ग्रुप आहे, ते सगळे ह्या चित्रपटामध्ये दिसत आहेत. आता ट्रेलरमध्ये तरी फक्त या लोकांचं इंट्रोडक्शन, या लोकांचा सगळा जो आटापिटा आहे तो चाललेला दिसतोय. ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळते की एक सरकारी योजना राबवली गेलेली, स्वाभिमान बेरोजगार भत्ता योजना. तर त्या योजनेनुसार जे काही बेरोजगार तरुण असतील किंवा जे बेरोजगार खरंच म्हणजे जे कॅपेबल आहेत, त्यांना मासिक 900 रुपये हप्ता भेटणार, असं एक तिथं जाहिरात असते किंवा तिथं योजना राबवली गेलेली आहे. आणि ते सगळं, ते योजनाचा लाभ घेण्यासाठी, मिळवण्यासाठी, ते 900 रुपये मिळवण्यासाठी या जे तरुण वर्ग आहे तो कसा तुटून पडलाय ते दाखवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे कॅरेक्टर येतात समोर. सिद्धार्थ येतो, त्याच्यानंतर मनमित येतो, त्याच्यानंतर पुष्कराज येतो, नील येतो, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं कॅरेक्टर प्ले करतात तिथं आणि दाखवतात की आम्ही कसे, म्हणजे ही भत्ता आम्हाला कसा मिळाला पाहिजे, आम्ही कसे बेरोजगार आहोत. तर एका अर्थानं कॉमेडी वे पण घेतलेला आहे, एका अर्थानं थोडंसं सामाजिक एक विषय पण घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर कट टू डायरेक्ट दाखवलं जातं की एक स्थळ आहे, एक ठिकाण आहे, तिथे सगळेजण, म्हणजे सगळेजण तर नाही पण करण तरी दाखवलेला आहे, जातो तिथे, फसतात हे सगळं. आणि तिथनं मग मेन ज भूतम भयम हे जे टायटल दिलेलं आहे, त्या टायटलला खरं म्हणजे सुरुवात होते. पण मला असं वाटतं की भूतम भयम हे जे आपल्याला असं जाणवं की बाबा कुठेतरी भूताडकी किंवा काहीतरी हॉरर चित्रपट असेल, तर असं काही नसणार आहे. खूप रहस्यमय, खूप इंटरेस्टिंग आणि आपल्याला हसवणार पण आहे चित्रपट, कॉमेडी पण असणार आहे. फक्त या ट्रेलरमध्ये आपल्याला कॉमेडी दिसलेली नाही, पण ट्रेलरच्या ज्या पद्धतीनं जे कॅरेक्टर आहेत त्यांनी आपल्याला आतापर्यंत फक्त हसवलेलं आहे, कॉमेडी करून हसवलेलं आहे. तर बघूया पिक्चरमध्ये नेमकं काय असतं, काय असणार आहे. येत्या 14 जुलैला हा चित्रपट आपल्याला चित्रपटगृहामध्ये बघायला मिळणार आहे. आता हा टीजर किंवा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे, त्याचा आपण रिव्ह्यू केलाय. तो कसा वाटला
तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तुमचं मत काय आहे? हे कॅरेक्टर यांनी त्या रोलला तितकंसं चांगल्या पद्धतीने निभवलं असणार काय? मला तरी 100% वाटतंय, कारण ज्या पद्धतीनं ट्रेलर दिसलाय, ज्या पद्धतीनं त्यांचं कॅरेक्टर दिसलं, त्या पद्धतीनं त्यांनी काम केलंय ते दिसतंय आणि त्या पद्धतीनं ते निभवतील, चित्रपट निभवतील असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि हो, चित्रपट आल्यानंतर आपण चित्रपटाचा देखील रिव्ह्यू करणार आहे. त्यामुळं स्टे ट्यून राहा आणि असंच प्रेम करत राहा. गुड नाईट. जय महाराष्ट्र.